मराठी माणसाला राजस्थानमध्ये काळा नाकारला. महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे ना, कधीच आहे ना अदानी अंबानी सारखा आहे ना उद्योजक होऊ शकत नाही. आज मी जयपूरमध्ये आणि या ठिकाणी मी ऑफिसेस फायनल करत होतो आमच्या फ्रँचायझी ऑफिससाठी. पण आता या ठिकाणी आम्हाला एक ऑफिस भेटलं. त्या ऑफिसमध्ये लिटरली सांगतो सगळा व्यवहार झाला होता. डिपॉझिट ठरलं होतं, जवळपास 3 महिन्याचं भाडं डिपॉझिट जाणार होतं, 1 महिन्याचं भाडं आपण ऍडव्हान्स मध्ये देणार होतं. आणि परिणाम काय झाला या सगळ्यांचा माहितीये? या सगळ्यांचा एकच परिणाम झाला की बॉस थोड्या वेळाने त्या व्यक्तीने मला विचारलं, भाऊ तुम्ही कुठले, तुमची कास्ट काय? मी म्हटलं मी मराठी आहे, मी महाराष्ट्रातला आहे. नहीं जमेगा, अपने को डील कॅन्सल करना पडेगा. ही कंडिशन आज माझी जयपूरमध्ये खूप जास्त स्ट्रगल करतोय. जयपूरमध्ये स्वतःचं ऑफिस आपल्याला ओपन करायचंय. मराठी माणूस जयपूरमध्ये राजस्थानमध्ये येऊन बिझनेस करायचा विचार करतोय, पण इथं सपोर्ट भेटत नाही. आणि साला हे लोक जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात, आपण मराठी यांना किती सपोर्ट करतो. खरंच राज ठाकरे साहेब जे बोलतात ते खरंय असं वाटतंय. जर तुम्हाला वाटत असेल ना की यार मला काहीतरी सपोर्ट व्हावं, तर प्लीज जयपूर राजस्थानमध्ये कोणी बिझनेसमॅन असेल जो मराठी असेल तर त्यांनी प्लीज मला कनेक्ट करा. मला तुमची मदतीची गरज आहे.